बाबा आहे तरी मला कळानी काय म्हणली कहा पग दारू देखा नेरा जहा देखो तो सब वही नाही गेरा. आता आपल्याला महाराजांनी विचारलं महाराजांना लय टॉपर महाराज आहे त्यांना बाबा देव भेटेल का हा एवढं सोपं राहिले का आता काळ्या पाण्यावर गेला का असं गेला त्याच्या निकटच संबंध चालू आहे. देव नाही अशी एवढी रिकामी जागा नाही. त्याच्या पाण्यामध्ये मासा आहे ना मासा झोप घेतो जेवतो खातो आणि झोपतो झोपायला कुठं बेड होऊन जातो का आपण त्याला ते सगळं अवतीभोवती पाणी खालून वरून वगैरे सगळं त्याच्याकडे आणि तो तिथेच राहतो. त्या माशाच्या जसं अवतीभोवती पाणी आहे तसं आपल्या अवतीभोवती गच्च परमात्मा भरलेला आहे गच्च. तुम्ही पाय ठेवा तिथं जागा नाही एवढी रिकामी. विठ्ठल जडी स्थळी भरला दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल लाविले विसे जिकडे पाहावा म्हणून अर्जुना मी नसे तिचा कौन ठाऊ असे कधी प्राणी याचे म्हणजे महाराजांचे दैव कैसे जे न देखती माती. दिवसभर काय रामनानी करतात काय कळत नाही बरं. आपल्यावर माया आणि देव फिदा झालेला आहे प्रसन्न झालेला आहे. मायेला सांगितलं यांना डिस्टर्ब करायचं नाही नाही तर ब्रह्मदेवाला वेड केलेलं आहे. अर्जुनाला तसंच केलं होतं पण देवाची कृपा झाली अनुग्रह झाला ना. जोपर्यंत तुझा अनुग्रह नव्हता तोपर्यंत हे मला कळत नव्हतं रे. आता मी तुझ्या पायाजवळ उभे राहण्याची सुद्धा माझी लायकी नाही. मी लय भाव खात होतो कारण तू माझ्या मामाचा मुलगा मी तुझ्या आत्याचा मुलगा भाव खात होतो. त्यात तू माझा मेहुणा झाला मी अजून भाव घाला. तुझ्याकडे आलो का मी मला झोपायची जागा फिक्स करायचो आवडीचं मला खेचून घ्यायचो. पण आता मला कळालं मी काय आहे. जोपर्यंत अनुभव होत नाही. कशामुळे गेलो तर आपण इकडे सांगू शकता कशामुळे गेलो तर काय प्रमाण दिलं होतं आता विठ्ठल जळी स्थळी एवढी सुद्धा रिकामी जागा नाही. आणि ते आज बी होतं आता या घडीला होतं. दिसतो परमात्मा परमात्मा दिसतो म्हणजे कसा दिसतो त्याचं मूळ स्वरूप दिसतं. याच्यातला कापूस दिसतो का पण नाही का. दागिन्यातलं सोनं दिसत नाही का. त्याचं नाव उघडे परब्रह्म. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे सोनेच लेणे झालेले एकची
कमी नाही करायचा, माझा आहे तसंच ठेवायचं. तुमचं वाढवलं आमचा कमी होत. ते सोपं नाही एवढं. तुम्ही लोक बघा बरं, थोडस जरी झालं तर लगेच. आणि इथे फक्त आवाज आणि लाईट यायची फक्त, बाकी काय लागत नाही. परमात्मा ओतप्रोत आहे, मनुष्य योनीतच कळतं. म्हणून ते वरचे भिकारी म्हणतात खाली यायचं, स्वर्गीचे अमर. तुमच्या गावात एखाद्याला कॅन्सर झालाय, डॉक्टरनी सांगितलेला घेऊन जा, महिन्यात जाणार आहे, तरी त्याच्या पुढे तो स्वर्गातला इंद्र भिकारी. एवढी मृत्यू लोकातली पावर आहे. पाहिजे ते करू शकतो, पाहिजे ते प्राप्त करू शकतो. स्वर्गाला तर स्वर्गाला मागे मगाशी सांगण्याचं राहिलं, सत्व गुणात जो मरतो ना तो स्वर्गात जातो. ज्ञान नाही त्याच्याकडे, आत्मज्ञान ज्याच्याकडे नाही त्याची हिस्ट्री. रजोगुणात मरतो ना तो माणसाच्या योनीला येतो. कारण 50% पाप आणि 50% पुण्य होतं तेव्हा मनुष्य जन्माला येतो. त्यातल्या त्यात जे पदावर येतात राजकीय क्षेत्रात त्यांच्याकडे त्यांना भेटणार मनुष्य जन्म. कारण 50% पाप आणि 50% पुण्य व्हावं लागतं. रस्त्याचं काम करायचं असतं, अर्धे पैसे साहेबांना ना अर्धे रस्त्याचं काम करायला. मग त्याच्यावर डिलेव्हरी वाले, आजारी, शाळेत शिक्षण करणार त्याला मग त्यांचं पाप पुण्य बरोबर बॅलन्स होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतो तो माणसाच्या योनीला येतो. पण माणसाच्या योनीला तो काय देवदेव करत नाही, परमार्थ नाही करत. तो गाण्याचा बैल जसा झुकलेला आहे ना तो गाण्यालाच फिरत राहतो, तिथेच राहणार. आणि तिसरा जो आहे ना तमत, अज्ञानात जो माणूस मरतो ना त्याची लय डेंजर कंडिशन. अज्ञानात मेलेल्या माणसाची काय कंडिशन आहे 16व्या अध्यायातला 19 आणि 20 नंबरचा श्लोक वाचा. त्यांचा पहिला मुक्काम मी कुठं पाठवतो त्यांना. अज्ञानात मरायचं ना. ज्याने माळ नाही घातली त्यांनी माळ घातल्याशिवाय जगायचं नाही. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ नाही त्यांनी माळ घातल्याशिवाय जगायचं नाही. आणि ज्यांनी माळ घातल्याशिवाय जगायचं नाही, माळ घातल्याशिवाय मरायचं सुद्धा नाही. आणि ज्यांनी माळ घातलाय ना त्यांनी विचार करायचा, ज्ञानेश्वरी भागवतचा विचार करायचा. नाही तर त्याची माळ असून काय उपयोग नाही. नाही त्याचं बैलांच्या गळ्यातल्या जशा घुंगर माळा आणि या सारख्याच. मग विचार करायचा, विचार सारासार विचार करा उठा. तो अज्ञानात जो मरतो ना त्याचा पहिला मुक्कामी वाघ, विंचू आणि सर्प त्यांचा जन्म. त्यांना गवत सुद्धा खाता नाहीत, अशा अरण्यात टाकतो मी, गवत पण नाही खाता येत. मग वाघ काय करतो माहिती का, भूक लागल्यानंतर स्वतःची चामडी तोडून खातो. विंचू ओपन झाला का त्याला चपलेचाच फटका आहे. आणि जो साप आहे ना त्याच्या अंगात इतकं विष भरलेलं, इतकं विष का त्याच्या शरीराचा तहा होतो, म्हणून तो बिळात राहत असतो सारखा. तर त्याला तोही मला देव म्हणतो सण नाही होत. देव म्हणतो याला माफ करून उपयोगाचा नाही. परत तिथून त्याला काढतो, कारण तिथे त्यांना आराम आहे. वाघाला कोण डिस्टर्ब करायला जाते का, काम करायला नाही गेला म्हणजे तो म्हणतो आरामात आहे काय हा, याला आता परत पिटाळतो कामाला म्हणतो. असे त्याला झोपवत असतो. आणि याच्यातून जर सुटायचं असेल, आता हे सांगितलं यांचं, ज्यांना ज्ञान नाही त्यांना. ज्यांना आत्मज्ञान झालं ते कोणत्याच योनीला जाऊ शकत नाही, कोणत्याही योनीला जाऊ शकत नाही. त्याचं नाव आहे नाम घेता वाया गेला कुणी आहे. जर त्याचा अभ्यास अपूर्ण राहिलाच तर नेक्स्ट मनुष्य जन्मच त्याला परत. आता आम्ही मुंबईवरून येत होतो, गावावरून येत होतो, गाडी खराब गाडी झाली, एसटी खराब झाली. तर आम्ही रस्त्याच्या कोणत्या एसटीला हात केला असता तर ती थांबली असती का? मग ती कोणाची जबाबदारी आहे? ज्याची गाडी खराब झाली ना त्या ड्रायव्हर कंडक्टरची. तो दुसऱ्या गाड्याला हात करायचा, रिक्वेस्ट करायचा आमचे 4 पॅसेंजर घेऊन जा, आमचे 4 पॅसेंजर. तसं आपण प्रस्थान केलेले आहे मोक्षाच्या दिशेने, संतांकडून नाम घेतलेले आहे. पण त्याला तेवढी साधना करायला वेळ नाही भेटली. त्याच्या सूर्य जीवनाचा अस्त झाला, त्याला पुन्हा मनुष्य योनी ठरलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायात सांगतात. त्याच्यापेक्षा तो खाली जाऊ शकत नाही ज्याने नाम घेतलं. आपल्या घरातले म्हातारे वगैरे, म्हातारी आई वगैरे नाही, आपल्याला त्यांचा काही चांगल्या डॉक्टरकडे नेता आलं चालेल, पण त्यांना माळ घातल्याशिवाय, अनुग्रह दिल्याशिवाय मरू द्यायचं नाही. त्यांचं हे कल्याण करू शकतो आपण, मुलाबाळांचं ते कल्याण करू शकतो. असा परमात्मा जो व्यापक आहे त्याला प्राप्त करायला एक मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. तो मिळाला, तुकाराम महाराज म्हणतात मला मिळाला मनुष्य जन्म. आद्य गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी ग्रंथामध्ये सांगतात, ग्रंथ भांडार पाहिजे आपल्या घरी. हरिपाठात नाचतो घामाघूम मोजतो पर्यंत आणि एक ग्रंथ वाचत नाही. त्यांनी सांगितलं सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडील, आणि काही ठिकाणी सांगितलं साई शास्त्र निवडील. रिकामा अर्ध घडी राहू नको. हा नुसता हिंड फिरिस्तीपणा करतो.
परमार्थाच्या नावावर सुद्धा गेला इकडं गेला तिकडं. शास्त्र निवडायचे सर्व सुख. सुख कशाला म्हटलेले? आत्म्याच्या भेटीच्या गुदगुल्या होतात त्याला सुख म्हणतात. बाकी या मृत्यूलोकात दुसरं सुखच नाही. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकली कोणी श्रवणी, कैशी सुख निद्रा अंतुरणी, इंगळाच्या विस्तवावर झोपलेले आहेत आपण. अज्ञानात आहोत तोपर्यंत विस्तवात, आणि ज्ञान झाल्यानंतर अवघेची त्रैलोक्य, आनंदाच्या आता अवघाची संसार. तरी अवधा अनेक वार दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे. ज्ञानेश्वर महाराज गल्ली ओळख बोललेले नाहीत. संन्यासाची कार्टी म्हणून समाजाने अभ्यरलं होतं त्यांना, आणि त्याच ज्ञानोबरांना डोक्यावर घेऊन का नाचले? त्यांना हे ज्ञान भेटलं जे परंपरेने आलं होतं चालत. सहजासहजी नाही मिळालं मच्छिंद्रनाथांना. द्यायचा विषयच नव्हता मच्छिंद्रनाथांना. पार्वतीचा आणि भगवान शिवाचा विवाह झाला ना. कोणतं पुराण ना पद्मपुराणात पहा. पद्मपुराणात तिचा पहिला जन्म होता सतीचा. तिला बापाचं सासऱ्याचं जावायचं पटलं नाही, तिला देह ठेवावं लागला. दुसरा जन्म झाला हिमालयाची मुलगी. लग्न करील तर म्हणले भगवान शिवाशी. तर सगळे ऋषी मुनी गेले शिवाला सांगायला, करताय काय लग्न हिच्याशी? ते म्हणले केलं तर जगाचं कल्याण होईल. माझं हिचं लग्न झालं तर जगाचं कल्याण होईल. चला सांगा, पार्वती मातेचं आणि भगवान शिवाचं काय नातं आहे? पार्वती मातेचं आणि भगवान शिवाचं काय नातं आहे? हा, पत्नी आहे. पत्नी आहे ती. गुरु शिष्याचं नातं आहे त्यांचं. गुरु शिष्याचं. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्राला दिले आदिनाथ उमा. उमा ही शिष्य आहे त्यांची. आणि तिने प्रश्न विचारला, का कोणाचं ध्यान करता तुम्ही? तिलाही सांगत नव्हते. चला नाम शोधून द्या, भेटणार नाही कुठं. एक मालिका महाराष्ट्रात आज जिवंत आहे, ती बळ माग लागती. घे नाम, घे नाम. तुकाराम महाराजांसारखं हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहून. आणि बाकीच्यांना तर किसी को कानो कान खबर नाही. नाम ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ आहे, विरळे लोक जाणतात. त्या पार्वतीला सुद्धा नाम देत नव्हते. तिला सांगितलं विष्णू सहस्रनाम म्हणत जावले रोज. ती म्हटली मी बाई माणूस, मला घरातली कामं उरकत नाही, त्यात मी तुमच्या प्रेमात पडलेली आहे, आणि मला कधी टाइम भेटायचा 1000 नाम म्हणायचा, तर तुम्ही मला एक नाम सांगा फक्त. आणि ते नाम हे तिला सांगितलं. यमुना नदीच्या किनारी, क्षीर सिंधूच्या परिसरी, शक्तीच्या कर्णपुरी, नेनो काही त्रिपुरारी सांगितलेले. तर एका महाराजांचं टीव्हीवर कीर्तन ऐकलं आपल्या एका ताईने. ते म्हणले महाराज म्हटले क्षीर सिंधूच्या परिसरी, शक्तीच्या कर्णपुरी, नेनो काही त्रिपुरारी. जर भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय नु मलाच माहित नाही तिला काय सांगितलं, तर मी काय सांगू तुम्हाला? असे का? ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिला काय सांगितलं काय माहिती नाही मला, तर मी तरी काय सांगणार. एक माझे मित्र ते म्हणले काय सांगू आता संतांचे उपकार. ते म्हणले तिथं तुकाराम महाराज म्हणतात काय सांगू, तिथं मी तरी काय सांगू. अरे त्यांनी असे उपकार केले, त्याच्यातले काय काय सांगू. माझा निरंतर. आणि आपण कथे मजुरीवारी त्यांना निरंतर जागवायला लावतो. याचा अर्थ आपण निरंतर झोपतो स्वस्वरूपाच्या ठिकाणी. देवबुद्धीच्या तिथं लय आवडले हो. एका घरात 4 मोबाईल आहे, पण बायकोची रिंगटोन मोबाईल रात्रीचं वाजला तर नवरा उठत नाही. त्याला माहिती आपला नाही. कानात तेवढं बसले ही किस्सा आहे. त्या नासक्या डबड्याबद्दल आसक्ती. आपल्या शरीरात हाक मारली ओ संपत हंडे, लगेच झोपतून उठे. तिथे बदबदा घोरतोय. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाग करतात. ती संत मालिका आहे, त्यांना संत म्हणतात. निजलिया जाग मिटली, निजपुर बोली देती, निजपुर बोली देती, निजपुर बोली देती.
करतात त्यांचं नाव संत आहे. संत म्हणजे बाजार बसवे नाही, इथं माणसंच झालीत संत. पडा म्हणे आमच्या पायान होईल तुमचं कल्याण. संत ही पदवी ज्ञानाला, ज्याला आत्मज्ञान झालं, झोपलेल्याला जागवतो, जो अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो झोपलेला आहे, तो महावाक्याची निनावी गुरु कृपेची निथावी माथा हात ठेविला नव्हे हा पटीला जायचा. आपल्याला थापटून थापटून आईने झोपवलं ना, लिंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपलेला आहे, तिने थापटून थापटून झोपवलं. संत थापटून थापटून आपल्याला जाग करतात, आपल्या डोक्यावर हात ठेवून ब्रह्म बीजाचा उपदेश करतात. ज्ञानदेव म्हणे मी साडे सद्गुरूंनी केले कोडे माथा हात ठेविला नव्हे बीजाची वाहिले बीजाची आत्मबीज ब्रह्मबीज संत देवा. ती माहित नाही कितीतरी मोठ्या विद्वानांना विचारा, नाही ते म्हणतात रामकृष्ण हरी सोडून दुसरं काही नाही. बरोबर रामकृष्ण आहेच, पण रामकृष्ण हरी सोडून व्यतिरिक्त पण दुसरं काहीतरी आहे. एक ओपन मंत्र आहे वैखरीवाणीचा आणि एक ज्ञानदेव मौन जपमाळ. मौन म्हणजे चूप. धरोणी श्री हरी, ज्या नामाचं चिंतन करत असताना तो आणि मी एक आहे असं ज्याला कळतं त्याचं नाव नाम आहे. नामदेव महाराजांचं एक प्रमाणे जीवाचे नाव शिव केलं त्यांनी सांगितलं. बघा बरेच दिवस आपण म्हटलं नाही, जीव शिव दोन्ही ज्यामध्ये विराले ते नाम सहजचे आद्य आहे. ज्याच्यामध्ये जीवही बुडला जातो शिवही बुडला जातो ते नाम जगामध्ये आद्य नाम आहे, त्याला बीज नाम म्हणतात. ते 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोक मध्ये सांगितलं, सर्व मंत्राचा राजा, जेवढे मंत्र आहे ते चिल्लर त्याचा बाप, ते गुड नाम आहे. सर्व मंत्राचा राजा जो प्रणव आदिवर्ण उजा, त्या नामामध्ये ओम हे पहिलं अक्षर आहे. तुझा तत्कारू ओम सारखा दुसरा उच्चार होणारा शब्द दुसरा ठेवा आणि तिचा सत्कारो त्याला माझा नमस्कार आहे. गणित शिकवली ना आपल्याला, एक संख्या मनात ठेवा त्याच्यात 20 मिळवा, त्याचं उत्तर येते 30, तर ती एक संख्या कोणती 10. तसं सांकेतिक भाषेत सांगतात ते संत ज्ञान. आणि त्या ज्ञानाव्यतिरिक्त तुम्ही किती केलं उद्योग तर काहीच उपयोगाचे नाही. तुकाराम महाराजांना बघा, मचिंद्रनाथ माशाच्या पोटातून आलेला जगावर उपकार करतो. माशाच्या पोटातून आलेला, आणि आईबाप नाही कोणी, गहिनीनाथ गोरक्षनाथ उकुरड्यातून उकरून काढलेले जगावर उपकार करतात. आणि मातीचा चिखलाचा गोळा बनवलेला गहिनीनाथ जगावर उपकार करतात. आपल्याला काही जर मिळालं असं तर करायचं. राशनवर राशन आलेले फुकट, तो आणायला जातो, मग सांगतो दुसऱ्याला, आणायला जाताना सांगतो का बाचक बांधून येताना सांगतो राशन आले दुकानावर, राशन आले दुकानावर. कधी सांगतो पिशव्या रिकामी घेऊन जातानीच गावातल्या लोकांना सांगतो का राशन आले राशन आले. कधी सांगतो बाचक घेऊन जातो त्या अगोदर गेलो तो म्हणतो आपल्या अगोदरच लाईन लागत. सेवितो हारस, मी पहिला खाल्ला मग वाटीतो आणि का अनुभव आले अंगा, अशाचा अनुभव आला. ब्रह्म स्वरूप आहे मी आणि जगत सुद्धा ब्रह्मरूप. हे पण बॉर्डरवरचं बोलणं नाही का, अनुभवाचं पण तिथं काही चालत नाही. जेव्हा तुम्ही स्वरूपाकार होता ना तेव्हा अनुभव सुद्धा मागे जातो. पण बॉर्डरवरचं बोलणे, जसं तुकाराम महाराजांनी टाटा केला. आमच्या आई, मी गावावर मुंबईला चाललो का एसटी स्टँडला, आणि मी गाडीत बसलो, एसटी दिसतोय का मी, तर एसटी दिसते तो बरी टाटा कर. तसा तुकाराम महाराज जाता जाता टाटा करतात. अनु रेणू हि ठोकडा तुका, लास्ट बॉर्डर आकाश. याच्या पलीकडे काही सांगू शकत नाही ना. म्हणून सगळ्या महाभूतांमधलं मोठं पोट आकाश, आणि त्याचा सक्का चुलत भाऊ हवा. म्हणून पवन झालो वायू रूप झालो पैग. बरं वायू आणि आकाश दोन नाहीत परत, आणि सगळे एक आहे, पण अद्वैत कुसरी पै गगनाचे वडे जैसे पवनही गगनी तेवढाच असे सहज हलविल्या वेगळा दिसे एरवी गगन तोची. पार्वती मातेला तो नाम मंत्र सांगला, तो इथपर्यंत आला, तो आपल्यापर्यंत आला. इकडे तुकाराम महाराजांना मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ काय नाम मंत्र सांगितला, काय नाम मंत्र सांगितला पहा.
ब्रह्मदेवाला तो नाममंत्र सांगितला. तो ब्रह्मदेवानी नारद मुनींना सांगितलं. नारद मुनींनी व्यासांना सांगितलं. व्यासांनी 17 पुराण रचली तरी समाधान नव्हतं. वेदाचे 4 भाग केले तरी समाधान होत नव्हतं. त्याच्यानंतर रावणाला ओंकाराचा मंत्र देऊन त्याचा अहंकार जिरवला तरी समाधान नव्हतं होत. पांडव आणि कौरवांचा वंश वृद्धी केला. त्याचे बाप व्यास आहे, त्यांचे बाप व्यास आहे. एवढं जरी मी केलं, मी जर एखाद्या सभेला गेलो अध्यक्षस्थान मला द्यायचे, या या व्यास या, तरी पण ते म्हणतात मी ज्ञानांध होतो, मला नाम ज्ञान माहित नव्हतं, मला काहीच कळत नव्हतं, मी फक्तच विद्वान होतो आणि या घमेंड मध्ये होतो. आणि या घमेंड मध्ये असताना सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर खिन्न परिस्थितीत मी बसलो होतो. तर नारद महर्षी तिथून चालले होते. त्यांनी मला ते ज्ञान दिलं. कसं दिलं? गुप्त पद्धतीने, कानाला न मागता. तुमच्याकडे जर मैत्रिणीला तुम्ही खीर दिली वाटीमध्ये, ती म्हणली लगेच रिकामी करून जा, तरी येताना वाटीला खीर राहती की नाही? माखलेली असती. तशी त्या कानाला न मागता, ज्या आकाशाला न कळता नाम दिलं बरं का, सूर्याला न दिसता, तुमच्या प्राणाला स्पर्श न होता नाम दिलं. त्याचं नाव ज्ञान गुड गम्य ज्ञान देवाला. ते कोणी दिलं? नारद मुनींनी. गुरुजींना प्रेझेंट द्यावं लागतं आपल्याला का गुरुजी आपल्याला प्रेझेंट देतात? आपल्याला गुरुजींना प्रेझेंट द्यावं लागतं वस्तू, का गुरुजीच आपल्याला देतात? गुरुजींना द्यावं लागते. तिथं तसं नाही. नारद मुनीला जेव्हा ब्रह्म नाम दिलं, असं नामचिंतन केलं, असं नामचिंतन केलं, ब्रह्मदेवाला लय आवडला. आपला पठ्ठ्या म्हणजे शिष्य पक्का आहे, तुला मी गिफ्ट देतो, माझा ब्रह्मविना तुला घेऊन जा. असे गुरु असे केले. आणि त्या व्यासांनी राघव चैतन्याला ज्ञान दिलं. राघव चैतन्यांनी केशव चैतन्य, बाबाजी चैतन्यांना ते ज्ञान दिलं. बाबाजी चैतन्यांनी तुकोबारायला अनुग्रह दिला. एवढा सहज असं नाही दिला. तिथं रहा काळ केलं तुकाराम महाराजांनी. अक्कण तांडव केलेलं आहे. आपल्याला लई सहज भेटलं म्हणून आपल्याला किंमत कळत नाही. नाम जर कळालं ना, तो माणूस म्हणून शिल्लक राहत नाही आणि त्याला जग म्हणून शिल्लक राहत नाही. सगळ्याकडे पाहत आणि परमात्मा नाम कळालं तर. नाम कळणं एवढं सोपं नाही. हातात मोबाईल आहेत ना आपल्याला फक्त माहितीये त्या सिम मधून काय करायचं, फोटो काढायचा, एखादा अभंग, एखाद्या बाबाचं कीर्तन ऐकायचं, नाही तर काय करायचं, पोरं गेम खेळत बसतील, नाही तर आपण काय करू, फोन करू. एवढंच नाही, त्या सिम मध्ये एवढे फंक्शन आहेत. जो मोबाईल विकतो त्यालाही माहित नाही, मोबाईल रिपेअर करतो त्यालाही माहित नाही. त्या सिमचं तसं नामाचं महात्म्य इतके जे नाम साधना करतात त्यांना सुद्धा पुरेपूर नामाचं महात्म्य माहित नाही. आणि ज्या दिवशी कळल ते त्या दिवशी नाम रूपा पडली गाठी, अवघ्या गोष्टी सरल्या, नाम रूप होईल. मिठाची हत्तीन केली आणि समुद्रात पाठवली. लांबी रुंदी उंची 1 महिन्याच्या आत आम्हाला कळाली पाहिजे. देईल का नाही 1 महिन्याने आणून? की सांगायला शिल्लक राहत नो हे सारी दृष्टांत आहे. आणि सिद्धांत काय आहे? मिठी पडली माझे चित्त तुझे पाया. मी परमात्म्याच्या चरणावर समर्पण झालो. आणि परमात्म्याच्या चरणावर पडल्यावर काय होतं?
बाप रखमादेवर विठ्ठलाची बेटी आपल्या समसाठी आपल्या स्वरूपासारखं ते करून ठेवतात. हो, सर्व सुकृताचे मी फळ लाईन आणि क्षेम मी देईन. मी देवाला अलिंगन दिल्याबरोबर मी देव स्वरूप होऊन जातो. हे चित्ताचं तसा तो स्वरूपाचा ओळख करायला गेला, नामाचा अभ्यास करता 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 नाम रूपच होऊन जातो तो जीव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही नाम 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 सारखं सारखं करता. काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्ती दादांना, काय नामाचं काय महात्म्य सांगा मला. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी सांगा, चाड म्हणजे कौतुक, काय नामाचं महात्म्य. एका फटक्यात उत्तर दिलं, गगना हुनी वाढ. मग आता आपल्याला ते नाम भेटले की नाही, आकाशापेक्षा मोठं नाम भेटले की नाही. आणि जर आपण ध्यान रूप त्याचं जर समरस झालो त्या नामाशी, तर आपण केवढं नाम ज्याला भेटले ते आकाशा एवढं नाम आहे. नाम जर आकाशा एवढं आहे तर घेणारा केवढा आहे, त्याच्यापेक्षा बारीक आहे काय. कमीत कमी सारखा असेल का नाही, तर तो कंट्रोल करू शकतो की नाही. तो सुद्धा नाम रूप होऊन जातो. ते नाम राघव चैतन्यांनी तुकाराम महाराजांनी खूप अट्टास केला. जीवना वेगळे मासुरी तैसा लय अट्टास केला, देत नव्हते, दिलं त्यांना नाम. आपल्याला लय आयत भेटलेले, खूप आपल्यावर खूप परमात्मा प्रसन्न झालेला आहे. आज देतो पोट भरी, या काय खायचं. लुटा लुटा संतजन, महाराजांना सांगितलं लुटा लुटा संतजन. त्यांनी संतांना लुटायच्या ऐवजी माणसांना लुटायला सुरुवात केली. अर्थाच्या अनर्थ भागवताच्या काय केल्या. तुम्ही भागवत आहे का बरं, आणि एकनाथी भागवत वाचा, आणि एकनाथी भागवत आणि चाललेलं भागवत याची जरा मिळवामिळ करून बघा बरं. ते हे महाराज भागवताचार्य ते फरलांगाच्या अंतरावर आहेत भागवतापासून. छोट्या मोठ्या चिल्लर गोष्टी सांगत होते. प्रल्हाद, ध्रुवबाळ, लग्न, आहेर, पॉकेट. त्या भागवतात एकनाथी भागवत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, नाम कळेल, नाम कळेल किती व्यापक आहे. ज्ञानेश्वरीला हात लावला तर शॉक लागतो, शॉक. पण शॉक जिवंत माणसाला लागतो का मेलेल्याला? मेलेल्याला वायरी काढून लावते तर तरी ज्यांची अंतःकरण संवेदनाशील आहे त्यांना ज्ञानेश्वर आजही कृपा करतात. हो, करुणा करा दयाळा. आणि एकनाथी भागवत जर वाचले तर गरबड्या लोळू. 12 स्कंद भागवत आहे, त्याच्यातला 11वा स्कंद नाथबाबांनी निवडला. फक्त आत्मा सोडून विषय नाही. ज्ञानेश्वरीचा आत्मा सोडून विषय नाही, भागवतचा आत्मा सोडून विषय नाही, आणि आमच्या कीर्तनाचा आत्मा हा विषयच नाहीये. आणि परत आम्हाला भूषण विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण म्हणजे काय, गाजर आहे काय, केळ नारायण म्हणून कीर्तनाचा केलाय खुळखुळा. नाम भेटत नाही. उद्धव लंगोटी यार भगवान कृष्णाचं, त्याला नाही दिलं नाम. तर पण तो मागे लागला निज धामाला. उद्धवा लादला कृष्ण निज धामाला. जाता जाता मला यायचं तुमच्या बरोबर, मला तुमच्या बरोबर. मी डबल शीट येतो गरुडावर बसून, तिकडे गरुड येत नाही. मी तुमच्या खांद्यावर बसतो, तुम्हाला खांदा नाही अर्जुना उद्धवा. मग मला तुला ज्ञान देतो. जाता जाता उद्धवाला ज्ञान दिलं. आणि परत सांगितलं, माझ्या विदुर काकाला सांग मैत्रियाला भेट. म्हणजे विदुर काका जेवायला जायचे नसते, केळं खायला सुलभा काकू. नाम नाही दिलं तिला, उद्धवाला नाही दिलं. मैत्रियाला सांगितलं भेटायला विदुर काकाला. आणि तुम्हाला आपल्याला मिळाले सहज. खा, मिळालं तर खाता आलं पाहिजे, नाम स्वरूप व्हायचं, पुन्हा जन्म नाही हा. तुकाराम महाराजांनी अट्टास केला, जीवना वेगळी मासुरी. मग बाबाजी चैतन्य बाहेर आले. स्वप्नात नाही अनुग्रह दिला, स्वप्नात अनुग्रह दिले का असा आमना सामने बसून दिला. बाबा म्हणले स्वप्नात शाळेत ऍडमिशन, स्वप्नात नोकरी, स्वप्नात लग्न, आणि स्वप्नात पोरं, अशी घनचक्कर आहेत काय म्हणले. आमना सामने व्यवहार झाला. बसून तुकाराम महाराजांच्या डोक्यावर हात दिला. महात्मा समाधीतून उत्खनन करून बाहेर आला. 60 वर्ष अगोदर समाधी घेतली ती, बाहेर आला. बाहेर पुढे येत असतात का समाधी? कोण बाहेर? महाराज समाधी घेतल्यावर बाहेर येतात का? येतील. त्यांचा चेला जर 3 वेळा वरून खाली येतात तुकाराम महाराज, त्याचा गुरु एकदा तर खालून वर येईल का नाही? करील ते काय करील आहे बीज. तुमचा जर भाव असेल ना, आता इथं तो सुरदास फिरत चालला होता, देव भेटल्याशिवाय थांबणार नाही, देव भेटल्याशिवाय थांबणार. आता डोंगरावरून खाली पडणार, तेवढ्यात पकडलं.
ते म्हणले कोण रे? सूरदास म्हणतात कोण रे? कोण नाही, मी ऑर्डिनरी माणूस आहे. नाही तू देव आहेस. देव आहे? नाही नाही तू देव आहे, मी ओळखले. या जंगलात कोण येते मला वाचायला? देवाने असं हात झटकला आणि पळाला. सूरदास म्हणला तू जर मर्द असली तर माझ्या हृदयातून दाखव जाऊ. देव येतो, आजही येतो, मध्यरात्री येईल तुम्हाला भेटायला. तुमचा 8 तास पाहिजे, करील ते काय नाही. मला आता पासवर्ड भेटलाय ना, आता साधना करायची. हो, आणि साधना बी का करावं लागते माहिती का? आपली जिरवायसाठी. कारण मी देव आहे, मी देव आहे. मग बाबा म्हणणार बस 1 तास 2 तास आणि म्हण मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. त्याची जिरत नाही तोपर्यंत साधना करायची. एकदा जिरली का मग नाही करायची. जे जे दृष्टी दिसेल ते ते हरिरूप. मग पूजा बी नाही, जप बी नाही आणि ध्यान बी नाही. आणि हा आयुष्यभर चिंतन करतो. आमचा बाबा डोळे मिटूनच आयुष्यभर. अरे उघडणार कधी? तुझे डोळे उघडन हे उघडी समाधी जगामध्ये. डोळा झाका उघड काय सगळं. श्रीपाद बाबा तर शिवी द्यायची, शिवीजून काय बाप्पा डोळे दाखवू ना. स्वतःचे उघडलेत ना, आता दुसऱ्याचे उघड ना. तुकाराम महाराज म्हणतात 3 गोष्टी अवघड आहेत. एक मनुष्य जन्म, म्हणून मुमुक्षुत्व आणि साधू भेट. मला हा लाभ झाला, माणसाच्या योनीला आलो, हा पहिला लाभ आहे. मनुष्य जन्म मिळतच नाही. जा व्यवहार सांगतो, विज्ञान सांगतं, आई बापाच्या मिलनामध्ये कोट्यावधी एक्स आणि कोट्यावधी जीव तिथं तरफडत असतात. आई वडिलांच्या मिलनामध्ये त्याच्यात एकाचं कर्म सानुकूल होतं, तो गर्भधारणा करतो, बाकीचे सगळे गटाराला जाऊन मिळतात. असा दुर्लभम मनुष्य देह. आणि मिळाला तरी क्षण भंगूर नाही. आणि एवढ्या मिळाला, साधूची भेट झाली, मला नाम भेटलं आणि मला स्वरूप स्थितीचा अनुभव आला. मनुष्य जन्माचं अभंगाचं पहिलं किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे, म्हणून हा जीव व्याला शरण गेला. आता भीती होती, आता काही चिंता राहिली नाही. उजळली, संतांची भेट झाली, आता चिंता वाढली आणि आपली चिंता वाढली. आता पंढरपूर मधला आश्रम कधी होतो काय माहिती. आपली चिंता वाढली. आता जेवणाचं कसं होणार, आता आपलं पुढचं आयुष्याचं काय होणार, काय होणार. अरे संतांची भेट झाल्यानंतर जीव आहे ना ब्रह्मरूप होतो. जीव ब्रह्मरूप होतो, होतो नाही आहे. बघा ना, जगत नाहीच अजातवाद. पण तुम्ही म्हणता आम्हाला तर दिसतंय म्हणून ते म्हटले मिथ्या आहे. नाही तर मिथ्या शब्द म्हणायची बी त्यांना गरज नव्हती. त्यांच्या दृष्टीने नाही मिथ्या बरं का, ब्रह्म सत्य एवढंच त्यांचं म्हणणं आहे. जगत मिथ्या आपण म्हणतो बाबा मला तर दिसतंय. दिसतंय ना, मग ते मिथ्या आहे. मला दुपारच्या टायमाला असं वाटतं रस्त्यावर नदी वाहती का काय, नदी वाहती का काय. त्याला काय म्हणतात, मृगजळ. त्याला म्हणतात मृगजल, पण पाण्याचा एक ओलसरपणाचा थेंब सुद्धा नाही तिथं. पण तुम्हाला दिसतंय म्हणून. पण मृगजळ ज्याच्यावर दिसते ती सूर्य किरण
सत्य आहेत तसा तुम्ही परमात्म स्वरूप आहात. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. ज्याची चिंता वाढली माळ घातल्यावर त्यांनी पहिलं गुरुचा पिछा पुरवायचा. हॉस्पिटल मध्ये जाऊनही रोग जात नाही, मग काय केलं पाहिजे आपण? सारखा पाठपुरावा केला पाहिजे ना. सरकारी ऑफिस मध्ये काम झाल्यावर कसं त्याच्या पाठी मागतो तसं बाबांना पानवावं लागतं. बाबांना तनू मनू जिवे चरणाशी लागावे, बाबांना पानवावं लागतं. तानियाचे लहान, मग जर तुम्ही त्या प्रामाणिक भावनेने जर तानियाचे लागता झटे तर पाना अधिकच कुठे रोषे प्रेमे दुन वाटे पडियंताचे. तुम्ही जसं त्याला पाहणार द्या ते असं डुसणी देतात. शेळीला जर त्या बकराने जर डुसणी दिली ना ती अशी मागून उडती, अशी बाबाला डुसणी द्यायची. पण बाबा व्यालेला असेल तर बाबा खाटा अजून गाय लागलीच नाही आणि तिला जर धुवायला भेटला तर लातान बुक्क्यानेच मार बसत. अशा खाट्या गाया सांभाळतो महाराष्ट्र, सांभाळतो खाट्या गाया. आमचा बाबा मोठा. कोणत्याही बाबाचा द्वेष नाही, पण तुमच्यामुळं समाजाचं नुकसान होतं ना. म्हणून तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज म्हणले उचाल तलवार. दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे धर्मनीतीचा ऐका हा व्यवहार निवडिले सार. हा धर्मनीतीचा आहे. सार आणि आसार निवाडाच केला पाहिजे, आसार टाकून दिलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात माझं भाग्य उजळलं, मला ब्रह्म साक्षात्कार झाला. कर्म सुद्धा तुम्हाला टच करू शकत नाही. म्हणून कर्म धर्म त्यांचं कर्म त्यांचा धर्म नारायण स्वरूप होऊन जातो. कारण कर्म शिल्लक राहत नाही. ज्याला ज्ञान झालं त्याला म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐशे बोधाले जाया सम. ते कर्म ते नैष्कर्म्य धनुर्धर संचित नाही. एकदा का संतांची भेट झाली का त्याला प्रारब्ध सुद्धा नाही बरं का, क्रियामान सुद्धा त्याचं शिल्लक राहत नाही, संचित सुद्धा. कारण अवघा देवच झाला पायी म्हणून या सत्व रज तम बाधा नो भक्ताची. दादा सत्वगुणाची बाधा नाही, रजोगुणाची नाही, तमोगुणाची नाही. हो, ज्याला ज्ञान झालं त्याची ही कंडिशन आहे. उजळले भाग्य मला कळालं आता सगळं. देवची बरे का म्हणे करे तुम्ही. हो, आता कळालं जगामध्ये काय प्रगट गुह्य बोले विश्व. जगत शिल्लकच राहिले नाही. अंतिम सत्य माझ्या हातात आलं. करधळी आवडे पैसा हरी परमात्म्याचा साक्षात्कार झाला. मला माझं जीवन कृतार्थ झालं, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलं. ते तुकाराम महाराज म्हणतात. पण नाथबाबा म्हणतात की गुरुला वाटलं पाहिजे मी कृतकृत्य झालो, आईला वाटलं पाहिजे मी व्याली, माझा पोरगा मास्टर झाला, मी व्याले, मी ज्या कळा घेतल्या, मी त्रास घेतला, त्याचं काय झालं असं गुरुजींना वाटलं पाहिजे. उजळले भाग्य आता अवघी चिंता. कसं उजळू शकतो? आपल्या मनाने नाही होत. मनोमार्गे गेला तो आणि संतांची संगती आणि 11वा श्रीपती हे नाही म्हणते. संतांच्या संगतीत गेल्यानंतर संतांना जगात काय अवघड नाही. संत मिळणं अवघड आहे फक्त, बस. बहु अवघड अवघड अवघड
म्हणायचा राईट कोणला आहे. एक पूर्वार्ध आहे आणि एक उत्तरार्ध आहे. भाऊ अवघड आहे संत भेटी सगळ्यांनी म्हणायचं. पण परी जग जे ठीक करुणा केली, ज्याच्यावर करुणा झाली, प्रेम झालं, संतांची भेट झाली, त्यानेच म्हणायचं पुढचं वाक्य. नाही तर जर असंच म्हणला परी जगीच्या ठीक करुणा केली तर देव करणार असलं तरी निघून जाईल, याचं काम झालंय म्हणे. जिथपर्यंत आपण आहे तिथपर्यंत. बाबा मला म्हणले तू कीर्तन करतो ना, तुला जिथपर्यंत प्राप्त झालं तिथपर्यंत बोलायचं. उगाच बगलपुरातलं पुराणातलं काढून सांगायचं किती अवघड आहे सांगून पुढे जातो. सुखे चंद्रामृत सेववील असता जाता रवी बाह्य हेळा सागर करतील वैद्या साधूची भेट न बोलिला कशी काय भेटली बरं भेटलं तरी कळणार नाही बरं का. पवना घालवेल माल पायी चढवेल भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूची भेट न होईल का. असे बहु अवघड आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात माझ्यावर प्रेम झाली, कृपा झाली. अभंगाचं दुसरं चरण. त्याला आईच्या पोटात होतो तेव्हा म्हणायचो बाहेर आलो मी रडायला लागलो ओहम 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 मी कोण. आजूबाजूचे सगळे पाळण्यात घालताना म्हणले घालणारे म्हणले आम्हालाच नाही माहिती आम्ही कोणतो तुला नाही सांगणार तू कोण. पण संत दर्शनी आला भूदेवेश राम घ्या कृष्ण घ्या कृष्ण घ्या गोविंद घ्या गोपाळ घ्या पाळण्यात घालताना मुलगा झाल्यावर मुलगी झाल्यावर सीता घ्या मंदोदरी घ्या द्रौपदी घ्या असं नाही का. नाही तिथे पण राम घ्या कृष्ण घ्या लिंग भेद परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही. लग्नाच्या वेळेला नवरदेव मिरवणूक करत असताना लग्नाच्या ठिकाणी जाताना मंदिर लागलं तर मंदिरात पाया पडायला जाताना नवरदेव जेवढा जाताना बूट घालून जातो का बूट काढून बूट घालून ना हो बूट घालून जातो. आणि महाराज एक महाराष्ट्रातले टॉपर कीर्तनकार बाबा आले फेटा बांधून आणि मंदिरात दर्शनाला जाताना त्यांच्या लक्षातच राहिलं नाही बुटे जर डायरेक्ट गेले तर बाबाचं डोकं काही टाळ्यावर नाही म्हणणार. आणि हा खाताड बेताड नवरदेव पण तो त्या दिवशी कोण आहे ही जाणीव करून देतात. संत दर्शनी आला पद्मनाभ जिथं तुटला होता संबंध तो जोडला. ब्रह्मस्वरूपाशी आपली जे तादात्म्य तुटलं होतं आता जोडलं आमचं. आता आमचं जीवन कृतार्थ झालं म्हणून अवधी चिंता मारली. देवाची भेट झाली का प्रोग्राम संपला. मग 84 लक्ष युनीच्या चक्कर मधून सुटला.
आता मी मिळालेले पैसे काय करणार आहे, जेवढे भेटतील तेवढे बँकेत टाकणार, जेवढे भेटतील तेवढे बँकेत टाकणार. आता आपण यांना पैसे देतो खर्चायला, तरी हे थोडेसे बचत करून करून पोस्टात नेऊन टाकता का नाही तुम्ही? जेवढे भेटणार त्याच्यात सेव्ह करीत राहणार. आता जे रिटायर झाले त्यांना 50 लाख रुपये भेटलेत ना, बँकेत टाकले 50 लाख, त्याचं 50,000 व्याज भेटलं, सगळे उडवतात का तो? ते परत शिल्लक ठेवणार त्याच्यात, ते पहिले जागेवर आहे त्याच्यातले बॅलन्स करणार. आता महाराज लोकांना बॅलन्स करायला आहेच काय? महाराजांना खिशातले पैसे घालावे लागतात बरं का. हो, कारण तो उपकार करीत नाही समाजावर, गुरुजीच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करत असतो. काय द्यावे त्यांची, तर माझं काहीच सेवा मी देईन माझ्या गुरुजींच्या उपकारातून उतराई होण्यासाठी. मग मिळालेलं मी साठवून ठेवणार. आपल्या घरात कपाट कुठे आहेत? कपाट बेडरूम मध्ये, हॉल मधलं, नंतर बेडरूम मध्ये, मध्ये किचन आणि बेडरूम मध्ये. त्या कपाटात, कपाट खुललंय का लॉक आहे त्याला? लॉक. ते कपाट खोलायचं. कपाटाच्या खोलल्यानंतर कोपऱ्यात एक खण आहे, तो खण खोलला कुलूप काढून का तेवढाच खण आहे का त्याच्या आतमध्ये एक खण आहे? त्याच्या आतमध्ये एक खण आहे. कारण जर चोर आलाच तर बेड पर्यंत जात नाही, बेड पर्यंत गेला तर कपाटापर्यंत येणार, कपाटात आलं तर फक्त मोठ्याच खाण्यात जाईल, त्याला आतला खण माहितीच नाही, नाही जाणार का नाही सोनं चोरी. तसं संपुष्ट हे हृदय पेटी. आपल्या हृदयातल्या अंतर कप्प्यामध्ये परमात्म्याला साठवून ठेवी अभंगाचं संतुष्ट